मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीहून अंबाजोगाईच्या दिशेने निघाले आहेत। आज 10 वाजता अंबाजोगाईमध्ये शिवराज दिवटेला ते भेटणार आहेत। परळी गँग प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटलांची आता एंट्री होणार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। खरं तर बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी जाग्या करणारं प्रकरण पुन्हा एकदा घडलंय। मारहाण होताना शिवराज दिवटे गुरासारखा ओरडत राहिला आणि भयानक व्हिडिओ मारेकरी त्याचा काढत होते। परळीमधील मुंडे गँगनी या तरुणाला बेदम मारहाण केल्याचं कळतं आहे। काठ्या बांबूच्या फटक्यांनी तरुण कर्कश आवाजात ओरडत राहिला। तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय आणि आता त्या व्हिडिओ नंतर शिवराज दिवटेला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीहून अंबाजोगाईच्या दिशेने निघाले आहेत। जरांगे पाटलांची आता ह्या परळीच्या प्रकरणामध्ये एंट्री होणार असल्याचं कळतं आहे। आता कुणाला सुट्टी भेटणार नाही। मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला एंट्री घेतली होती त्यावेळेला वातावरण पेटलं होतं आणि मनोज जरांगे पाटलांनी कथित नेते कार्यकर्ते आका बोका या सगळ्यांना टार्गेट करत खरं तर जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी भूमिका घेतली होती। आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटीहून अंबाजोगाईच्या दिशेने निघाले, अर्थात शिवराज दिवटेच्या भेटीला निघाले आहेत। ज्याला मारलं जात होतं त्याचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तो गुरासारखा ओरडत राहिला, मात्र मारेकरी त्याला मारत होते, त्याला पाया पडायला लावलं। तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करतो अशा पद्धतीच्या धमक्या सुद्धा दिल्या आणि या सगळ्या प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील आता शिवराज दिवटेच्या भेटीला जाणार आहेत। मनोज जरांगे पाटीलच फक्त एकटे भेटीला जाणार नाही तर त्यासोबत अनेक मराठा बांधव सुद्धा भेटीला जाणार आहेत आणि आता हे बीडचं जे प्रकरण आहे पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतं, वातावरण पेटू शकतं। जरांगे पाटलांची या प्रकरणात एंट्री म्हणजे आता शिवराज दिवटेला न्याय मिळेपर्यंत खऱ्या अर्थाने हे वातावरण पेटण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील खरं तर शिवराज दिवटेला भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले आहेत अंतरवली सराटीमधून आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील शिवराज दिवटेला भेटणार असल्याचं कळतं आहे। अंबाजोगाईचा हा दौरा जरांगे पाटलांनी काढलाय। खरं तर मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीतून अंबाजोगाईला गेल्यानंतर नेमकी आता काय भूमिका घेतील, काय मत व्यक्त करतील हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर जरांगे पाटलांची परळीच्या प्रकरणात आता एंट्री होणार असल्याचं कळतं आहे आणि जरांगे पाटील हे प्रकरण उचलून धरतील का? दुसऱ्या बाजूला दीपक केदार हे सुद्धा खरं तर अंबाजोगाईच्या दिशेने आज जाणार असल्याचं कळतं आहे। शिवराज दिवटेच्या वडिलांना त्यांनी फोन करून बोलणं सुद्धा झालं आहे आणि मी भेटायला येतो असं सुद्धा बोललंय। आज दीपक केदार हे सुद्धा खरं तर शिवराज दिवटेच्या भेटीला जाणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना हे सुद्धा भेटणार आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा या प्रकरणाची खरं तर चौकशी करणार आहे। तिथे गेल्यानंतर नेमकं काय घडणार आहे, जरांगे पाटलांची एंट्री खरं तर वातावरण पेटवणार का हा सुद्धा एक प्रश्न आहे। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।